येशूचे रूपांतर. एका दिवशी येशूने आपल्या शिष्यांपैकी पेत्र, याकोब व योहान या तिघांना आपल्या बरोबर घेतले. योहान नावाचा येशूचा शिष्य बाप्तिस्मा करणारा योहान नाही. ते प्रार्थना करण्यासाठी एक उंच डोंगरावर गेले. येशू प्रार्थना करत असताना त्याचा चेहरा सूर्याच्या प्रकाशासारखा झाला आणि त्याची वस्त्रे पांढरी शुभ्र झाली, इतकी की ह्या पृथ्वीवर कोणीही बघितली नाही अशी पांढरी झाली. तेव्हा मोशे व एलिया हे संदेष्टे त्यांना दिसले. ही माणसे खूप वर्षापूर्वी या पृथ्वीवरून होऊन गेली होती. ते येशूच्या मरणाविषयी त्याच्याशी बोलत होते, जे यरूशलेम मध्ये घडणार होते. जेव्हा मोशे व एलिया हे येशू बरोबर बोलत होते तेव्हा पेत्र म्हणाला, इथे असणे आम्हाला सर्वांना खूप चांगले आहे. येथे आपण 3 मंडप बांधू, एक आपल्यासाठी, एक मोशेसाठी व एक एलियासाठी. पेत्र काय बोलत होता त्याचे त्याला समजत नव्हते. पेत्र बोलत असतानाच एका ढगाने त्यांना येऊन घेरले. त्या ढगातून अशी वाणी झाली की, हा माझा मुलगा आहे, याच्यावर माझे खूप प्रेम आहे, मी त्याच्याविषयी खुश आहे, तुम्ही सर्व त्याचे ऐका. ते 3 शिष्य खूपच घाबरले व जमिनीवर खाली पडले. तेव्हा येशूने त्यांना हात लावून उठवले व म्हटले, भिवू नका, उठा. जेव्हा त्यांनी आपल्या आजूबाजूला बघितले तेव्हा त्यांना कोणीच दिसले नाही, फक्त येशूच होता. येशू आणि ते 3 शिष्य परत डोंगरावरून खाली उतरले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला की, इथे जे झाले ते कुठेही आणि कोणाला पण सांगू नका. मी लवकरच मरेल व पुन्हा जिवंत होईल. त्यानंतर तुम्ही याविषयी लोकांना सांगू शकता.